बाबासाहेब म्हणतात की हिंदू धर्मामध्ये देवपूजा करणे हा धर्म आहे, परंतु बौद्ध धर्मामध्ये आचरण करणे हा धर्म आहे. आपल्या मध्ये बाबासाहेबांसारखा एक बोधिसत्व तयार व्हावा आणि त्यांनी आपल्याला हा धर्म द्यावा, म्हणजे ही दुर्लभच गोष्ट आहे. हे फार म्हणजे मला तर असं वाटतं की जर पुनर्जन्म असेल तर मला अनेक जन्म मला बौद्ध धर्मातच जन्माला द्यावं. त्यावेळी चित्रमय जगतच्या एका पत्रकारांनी टीका केली होती की हे आंबेडकर समतेच्या गोष्टी सांगतो आणि स्वतःच आरक्षण मागून विषमता करतो. गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे विमल कीर्ती गुणसरी, आदरणीय बनते धम्मपालो, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोहनभाऊ वडांगळे, नंदकिशोर साळवे साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक, प्रमुख आयोजक शिरसाट बंधू, मिलिंद ओहळ आणि समस्त आयोजक मंडळी, या कार्यक्रमाला उपस्थित नाशिक शहरातील गणमान्य उपासक आमचे शिवराजी मजदे, मंदाताई दानी, प्रवीण दांगोटे, अनिल बागुल आणि आपण सर्वच माझ्या परिचित आहात, सर्वांची नाव दिल्या वेळ जाईल. आज आपण एक फार अभ्यासपूर्ण, विद्वत्तापूर्ण देशना ऐकायला, व्याख्यान ऐकायला आलेलो आहोत, त्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही. मोहन भाऊनी पोट घालून आपण अद्यापही आलो नाही असेल तिचं जे मांडणी केली, खरोखर चांगली मांडणी केली. पण मोहन भाऊ, माझा असा अनुभव आहे की मी काही ठिकाणी जेव्हा पोट घालून गेलो त्या ठिकाणी मला म्हटलं, साहेब साध्याच कपड्यावर आलं तर बरं झालं असतं, त्याच्यावर पोट वगैरे घालून. म्हणजे तुम्ही चांगला पेहराव केला तरी दुसऱ्याला हेवा वाटतो, बाजूच्या वक्त्याला मत्सर वाटतो. ही आमची प्रगती आहे. मग सफारी घालायला लागलो तरी त्यांनी म्हटलं साधेच कपडे घालायला पाहिजे होते. म्हणून मी आजकाल कार्यक्रमाला गेलो तर विचारतो की बाबा कोणते कपडे घालून यायचं. मग काही लोक सांगतात साहेब कोट वगैरे घालून या, आमचा जरा डेकोरम वाढला पाहिजे. बरं, म्हणजे असाही एक वर्ग आहे की चांगलं दिसलं पाहिजे, परंतु असाही वर्ग आहे की तो म्हणजे त्याच्या मनातल्या अजूनही या विकृती जात नाही. तर मोहन भाऊंनी चांगलं मार्गदर्शन केलं, कोट म्हणजे चांगलं राहिलं पाहिजे. बाबासाहेबांचं एक व्याख्यान पण आहे त्यावर की आपण चांगला पोशाख केला पाहिजे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 जेव्हा दीक्षा घेतली आपण, त्यावेळी जे पत्रक काढलेलं होतं दीक्षा धर्मांतर समितीने, त्यामध्ये एक टीप होती की शुभ्र वस्त्र परिधान करून यावं. शुभ्र वस्त्र परिधान करून यावं तिथं लिहिल्यामुळे सगळ्यांनी शुभ्र वस्त्र शिवण्यासाठी लगबग केली. तर त्या नागपूर शहरामधल्या सगळ्या दुकानात पांढरे कपडे संपले होते, मिळत नव्हते. चंद्रपूरचेही संपले होते. आणि मग लोकांची धावपळ अशी झाली की त्यांना गुजरातमध्ये, MP मध्ये जाऊन पांढरे कपडे आणावे लागले आणि मग ते शुभ्र कपडे शिवावे लागले. आता मी जे काही वाचलं त्याच्यामध्ये बुद्धांनी कुठलीही उपासकाला कुठलाही ड्रेस कोड दिलेला नाही. परंतु त्यावेळी जो बाबासाहेबांनी शुभ्र वस्त्राचं आवाहन केलं, म्हणजे बाबासाहेब म्हणजे त्या समितीने, तर तो आजही आपण पाळतो. आणि आज आपल्या सभागृहामध्ये सर्व लोक शुभ्र वस्त्र घालून आलेले आहे. हा आमचा ड्रेस कोड तयार झाला. तर आपण बाबासाहेबांचे उपदेश पाळतो. आणि 14 ऑक्टोबर 56 दीक्षा घेतल्यानंतर ते काहीच काम झालं नाही असं नाही आहे, बरंच काम झालेलं आहे. बरीच आज इथपर्यंत आपली प्रगती झाली आहे. एक क्षण असा होता समाजामध्ये की सभा म्हणजे काय हे माहित नव्हतं. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांचे भिवा 10वी झाले, कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. त्या चाळीमध्ये गेले. त्या चाळीमध्ये त्यांनी, तुम्हाला सगळ्यांना माहिती की बुद्ध चरित्र त्यांनी बाबासाहेबांना भेट दिलं.
त्यावेळी एक सभा घेतली. त्या सभेला जेव्हा लोकांना बोलावलं त्यावेळी सभा म्हणजे काही माहीतच नव्हतं. कोणी आपल्या दारातून उभं राहिलं, कोणी दात घासत होतं, कोणी तंबाखू खात होतं. आणि त्या चाळीच्या मध्ये जे जागा होती तिथे एक टेबल लावून बाबासाहेबांनी त्यांना कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे मुंबईचे मराठा समाजाचे समाजसेवक होते. त्यांची चर्नी रोडला भेट व्हायची. त्यामधून बाबासाहेबांवरती प्रेम करू लागले. मग त्यांनी ते ठरवलं. म्हणजे आम्हाला सभा म्हणजे काय हे माहीत नव्हतं. आज आम्ही या कालिदास कला मंदिरामध्ये ही सभा करतोय. म्हणजे ही आमची प्रगती आहे. त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही बघितलं गावखेड्यामध्ये स्त्रीशरण पंचशील सुद्धा येत नव्हतं. आज सर्व म्हणजे खरंच गावाला मी जातो त्यावेळी विहारामधल्या कामगारी म्हणजे आपल्या गावच्या ग्रामस्थ महिला, आमच्या बौद्ध महिला स्त्रीशरण पासून तर सगळ्या वंदना, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना सर्व आपल्या वंदना म्हणतात. ही आमची प्रगती आहे. तर प्रगतीला जो एक उत्क्रांतीला काही कालावधी लागतो तर तो लागतो. ते होत आहे. बाबासाहेबांनी जे नागसेन आणि मिलिंदाचं जे एक चर्चा त्यांच्या एका व्याख्यानामध्ये आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मग धम्माला ग्लानी केव्हा येते तर त्याचं एक मुख्य कारण सांगितलं की त्याला धम्माचा अभ्यास नसतो. त्यामध्ये धम्माचे विद्वान लोक नसतात. त्याला त्यांचा अर्थ सांगता येत नाही. त्यामुळे धम्माला ग्लानी येते. आणि बाकी मग त्यांच्या धम्मामध्ये जर कमतरता असेल तर, परंतु अभ्यासू नसणे हे एक मुख्य कारण त्यामध्ये नागसेन आणि मिलिंदला सांगितलं. ते बाबासाहेबांनी अधोरेखित केलं त्यांच्या व्याख्यानामध्ये. तर असे आपल्याकडे जसे आमचे विमल कीर्ती आहेत गुणसरी यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये या धर्माचा प्रचार करण्यासाठी निर्माण झाले पाहिजे. काय होतं की बरेचदा काही गोष्टी ह्या न समजल्यामुळे त्या संशयास्पद त्याच्याकडे बघून हे अंधश्रद्धा आहे, हे करू नका, ते करू नका, जसं आपल्याकडे उपोषण आहे. वामन गोडबोले यांनी पुस्तक लिहिलं. वामन गोडबोले हे धर्मांतर समितीचे प्रमुख होते. त्यावेळी श्याम हॉटेलला बाबासाहेब थांबले नागपूरला आणि दीक्षा घेतल्यानंतर श्याम हॉटेलला गेले तर बाबासाहेब म्हणाले की त्या वामन गोडबोलेंनी म्हणले की तुम्ही आता जेवण वगैरे करा. तर बाबासाहेब म्हणाले की माझा आज उपोषण आहे. हे ते वामन गोडबोलेंचं पुस्तक आहे धर्मांतराचा इतिहास याच्यावर. त्यामध्ये त्यांनी अधोरेखित लिहिलेलं आहे. परंतु आज आमच्याकडे हे उपोषण म्हणजे काय हे न समजल्यामुळे किंवा बौद्ध साहित्यामध्ये उपोषण कुठे कुठे लिहिलेलं आहे हे न समजल्यामुळे उपोषण म्हणजे हे हिंदूचा उपवास करण्यासारखं आहे हे अशा रीतीची टीका आपल्याकडे करणं म्हणजे विद्वान नसणं. म्हणजे भलते नागसेनांनी जे सांगितलं तेच तसा प्रकार आहे. मला काल परवा परित्राण पाठावर एकाने विचारलं, बाबा परित्राण पाठ हे ते सत्यनारायण पूजेसारखं आहे, ते तुमचं काय मत आहे? मी म्हटलं बौद्ध साहित्यामध्ये ज्या काही परंपरा आहे बौद्ध धर्मामध्ये त्या परंपरा आपण पाळतो. मी पालीचा काही अभ्यासक नाही म्हटलं फारसा, पण त्यासंबंधी मी नकारात्मक भूमिका घेणार नाही जोपर्यंत मी त्याचा अभ्यास करत नाही. जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही त्याच्याविषयी निगेटिव्ह का बोलायचं. म्हटलं आमच्या नागपूरला पालीचे आमचे नंदकिशोर साळवे आहेत, आमचे राजेंद्र भालशंकर आहेत, त्यांचे नंबर देतो तुम्ही बोला. त्यांचं परित्राण पाठ एक प्रशिक्षण पण झालं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला कळल्या नाही त्या बोगस आहेत, त्या आमच्या नाही, ते चमत्कार आहेत. बुद्धांनी धम्मात सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत की महामायाला स्वप्नच कसं पडलं, त्याच्यात तो हत्ती कसा आला, म्हणजे हे सगळं अंदाज किंवा भगवान बुद्धाच्या समोर म्हणजे बुद्धानी पात्र त्या सुजातानी खीर दिल्यानंतर उलट्या प्रवाहात गेलं, तर हे सगळं काल्पनिक आहे. अशा रीतीची म्हणजे बाबासाहेबांनी जे लिहिलं त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करणारे अतिविद्वान लोक आपल्याकडे आहेत. तर हे अशा रीतीनं धम्माला ग्लानी येईल.
विपश्यनेसंबंधी तशीच टीका टिप्पणी, अरे तुम्ही करा की नका करू, पण जे सती पठाण सुत्तामध्ये जे सांगितलं, एका यानं मक्कू म्हटलं की हाच तुम्हाला निर्वाण प्राप्त करण्याचा मार्ग आहे. आणि बाबासाहेब नालासोपाऱ्याच्या भाषणात म्हणतात 1955ला की प्रत्येक उपासकाने निर्वाण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि बुद्धाच्या धम्मामध्ये, धम्म म्हणजे काय या प्रकरणामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना, धम्मानुपश्यना. आणि शेवटी बाबासाहेबांनी त्या प्रकरणात काय लिहिलं की याला 4 स्मृती उपस्थान म्हणतात, कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना आणि धम्मानुपश्यनाला. 4 स्मृती उपस्थानाचा उद्भव होईल असं वागलं पाहिजे. हे धम्म म्हणजे काय प्रकरणात आहे तुम्ही घरी जाऊन बघा, त्या प्रकरणात लिहिलं. आम्ही 3 महिने वाचतो, 3 महिने वर्षावासात वाचतो, पण हे प्रकरण समजून घेत नाही आणि तरी त्या विपश्यनेवर टीका करतो. बाबासाहेबांनी कंटेम्प्लेशन शब्द वापरला. बाबासाहेबांनी बुद्धाचे धम्म हा कंटेम्प्लेशन इंग्रजीमध्ये लिहिला आणि त्याला कायानुपश्यना, कंटेम्प्लेटिंग द बॉडी ॲज बॉडी, कंटेम्प्लेटिंग द फिलिंग ॲज फिलिंग, कंटेम्प्लेटिंग द माइंड ॲज माइंड, असे हे कंटेम्प्लेटिंग वापरला. आणि तुम्हाला सांगतो की बुद्धाला जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली त्यानंतर बुद्धाला वाटलं की मी हे कोणाला सांगायचं होतं, तर कालारामांना सांगायचं होतं, तर कालाराम मृत्यू पावले होते. उद्धक रामपुत्राला सांगायचं होतं, उद्धक रामपुत्रही गेले होते. मग ते 4 पंचवक्कीय भिक्खू जे म्हणतो आपण, जे त्यांना सोडून गेल्यानंतर रागावले होते बुद्धावर, जो नेगीच्या आश्रमामध्ये 6 वर्ष जो खडतर तपस्या बुद्धाने केली होती आणि त्यावेळी ते काही म्हणजे हे करून काही फायदा नाही असं जेव्हा बुद्धाला वाटलं, तुम्हाला सारांश माहीत आहे म्हणून मी डिटेल नाही सांगत. म्हणजे स्वतःची केस उपटणे आहे, उपासी राहणं, पोटाला हात लावला तर पाठीला स्पर्श होणं, म्हणजे इतकी खडतर तपश्चर्या करून काहीतरी प्राप्त करावं हे जे काही होतं, बाबा बुद्धाला वाटलं की नंतर त्याला वाटलं सिद्धार्थाला की हे करून काही होत नाही, ते सोडून गेले. तेव्हा ते पंचवक्कीय भिक्खू नाराज झाले होते. तर मग त्यांना आठवलं की मी त्या पंचवक्कीय भिक्खूला मी सांगावं. ते होते सारनाथला. गयावरून ते सारनाथला गेले आणि सुरुवातीला तर ते दिसल्यानंतर त्यांनी म्हटलं की यांना काही याला काही मान द्यायचा नाही. पण ते जसे बुद्ध जवळ गेले तर त्यांनी बसायला असं अंथरून फेकलं. मग बसले. बसल्यानंतर त्यांनी विचारलं की आम्हाला सोडून गेल्यावर तुम्ही काय केलं. बुद्धाने सांगितलं की मी गयाला गेलो, पिंपळ वृक्षाखाली बसलो आणि मी मेडिटेशन केलं आणि मला ज्ञान प्राप्त झालं. ते बाबासाहेबांनी कसं लिहिलं सांगतो तुम्हाला. बुद्धा सेड, ही वेंट टू गया, sat under banana tree, he has done contemplation and got enlightenment. आणि हा कंटेम्प्लेशन म्हणजे काय म्हणतात, मी कंटेम्प्लेशन केलं आणि मला ज्ञान प्राप्ती झाली. त्या कंटेम्प्लेशनचा अर्थ बाबासाहेबांनी त्यांच्या शब्दकोशामध्ये जो 16वा व्हॅल्यूम आहे बाबासाहेब आंबेडकर रायटिंग या स्पीचेसचा, त्याच्या पेज 415ला कंटेम्प्लेशन म्हणजे विपश्यना करणे असं लिहिलेलं आहे. कंटेम्प्लेशन तुम्ही पाहून घ्या, 16वा व्हॅल्यूम पेज 415 लिहून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये आणि घरी जाऊन बघा. कंटेम्प्लेशन म्हणजे पहिले विपस्सको लिहिलं. विपस्सकोचा अर्थ आमच्या राजेंद्र भारशंकर आणि नंदकिशोर साहेबांनी मला सांगितलं की तो विपश्यना करणारी असा होतो. म्हणजे स्पष्टच आहे ना. बाबासाहेबांनी काय लिहिलं की बुद्धाने काय म्हटलं की आय वेंट टू गया, सॅट अंडर बनाना ट्री, आय हॅव डन कंटेम्प्लेशन आणि गॉट एनलाइटनमेंट. म्हणजे मी विपश्यना केली, मला ज्ञान प्राप्ती झाली. आता याच्यात फाटेफोडाचं काय कारण आहे. पण नाही, विपश्यना शब्द घेतला की त्यांचा तिळपापड उठतो. ते मनुवादी आहे, ते हिंदुत्ववादी आहे, काय म्हणतात ते आंबेडकर द्रोही आहे म्हणतात. मी एक 12-13ला मी 10 कोर्स केले, सती पठाण पण केलं. नंतर मी नोकरीतून बाहेर आल्यानंतर मी बघितलं तर फार मोठी टीका टिप्पणी चालू होती. मी एक विपश्यना म्हणजे काय, गैरसमज शंकांचं निरसन म्हणून एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक लिहिल्यावर माझ्यावर हे विपश्यना विरोधक कुत्र्या सांगितले भुगत होते, फोन करायचे, ते मनुवादी आहे, हे आहे, ते आहे. मग मी पण त्यांना शिव्या द्यायचो फोनवरून. मग मध्ये ते विपक्षी आहेत अनिल वैद्य पण
शिव्या देतात म्हणजे. तर अशी गंमत आहे. मुद्दा हा आहे की आपल्या धर्मामध्ये विद्वान लोक असले पाहिजे, त्यांनी प्रचार केला पाहिजे. आणि जो धर्मप्रचाराचा भाग आहे तर यज्ञोपवीत संस्कार जो हिंदू पद्धतीमध्ये म्हणजे ब्राह्मण लोकांमध्ये प्रचलित आहे, तर यज्ञोपवीत म्हणजे त्याच्यावर संस्कार करतात आणि त्यांच्या शास्त्राप्रमाणे हेतू आहे की त्यांच्या धर्माचं त्यांचं हे त्यांनी त्या दिवसपासून कटाक्षानं पालन करावं, म्हणजे त्याला मूंज म्हणतो आपण यज्ञोपवीत. तो संस्कार त्याच्यावर करतात आणि ते त्या बापाचं त्याच्या कर्तव्य समजलं जातं. तसंच ख्रिश्चनांमध्ये बाप्तिस्मा होतो, मुस्लिमांमध्ये खतना होतो. हे संस्कार त्या वयामध्ये करणं एक कर्तव्य समजलं जातं. जसं एखादी बाप म्हणजे आपण पुण्यानुमोदन करतो, त्याचं कर्तव्य आहे त्या कुटुंबाचं असं समजतो, तसं आपल्याकडे बुद्धाचं संस्कार करणारं म्हणजे लहानपणातच काही श्रामणे एक 5-7 वर्षामध्ये संस्कार शिबिरासारखं बालश्रामणे वगैरे होण्याची आपल्याकडे एखादी अशी कंडिशन असली पाहिजे की जेणेकरून बालवयामध्ये आपण त्यावर संस्कार करू शकू. हे जर झालं तर आचरणामध्ये बुद्ध येईल. बुद्ध धर्म म्हणजे काय, मी एक बाबासाहेबांच्या भाषणामध्ये फार छान वाक्य वाचलं. बाबासाहेब म्हणतात की हिंदू धर्मामध्ये देवपूजा करणे हा धर्म आहे, परंतु बौद्ध धर्मामध्ये आचरण करणे हा धर्म आहे. म्हणजे आचरण करणे हाच धर्म आहे आपला. तर हे आचरण करण्याची कला आपल्याकडे संस्कारांनी येईल, कारण बालवयामध्ये जे संस्कार होतात ते पुढे पुढे टिकून राहतात असे म्हणतात. म्हणजे बुद्ध साहित्यामध्ये बंदीजी तर सांगतीलच त्यावर, पण मनुष्याचा जन्म होणं हे दुर्लभ आहे. आणि म्हणून मला तर असं वाटतं की आपलं बौद्ध समाजात जन्म होणं हे सुद्धा दुर्लभ आहे, अति दुर्लभ. थँक्यू. कारण ऑलरेडी आपल्याला हे सायन्स मिळालं. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, अंधश्रद्धा नाही आहे. माणसाचे जे व्यक्तिमत्व जे आहे हे म्हणजे आपल्या काही पारामिता असतात. असं म्हणतात की अनेक पारामिता पूर्ण केल्यानंतर बुद्ध होतात. तर मला तर वाटते बुद्ध उपासक सुद्धा अनेक पारामिता पूर्ण केल्यानंतर आपल्याला हा ऑटोमॅटिक एक आपल्या मध्ये बाबासाहेबांसारखा एक बोधिसत्व तयार व्हावा आणि त्यांनी आपल्याला हा धर्म द्यावा. म्हणजे ही दुर्लभच गोष्ट आहे. हे फार म्हणजे मला तर असं वाटतं की जर पुनर्जन्म असेल तर मला अनेक जन्म मला बौद्ध धर्माचाच जन्माला द्यावं. इतका हा चांगला योग आहे, त्याला आपल्याला मोठं करायचं आहे. भंतेजींचा ऐकायचा जास्त वेळ घेणार नाही, पण एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितल्याशिवाय मला राहणार नाही. बाबासाहेबांच्या उद्देशामुळे आम्ही शिक्षणाकडे वळलो, अंधश्रद्धा सोडली, प्रगती करू लागलो. अत्यंत काबाड कष्ट केले. आमच्या समाजाने अत्यंत काबाड कष्ट केले. नोकरीमध्ये लागले. 10x10च्या रूम मध्ये 10 लोक राहिले. रिक्षा चालवला, मजुरी केली आणि आई वडिलांनी पोटातला पीळ देऊन मुलांना शिकवलं. थोडी प्रगती झाली, नीटनेटके राहू लागलो. परंतु त्यामध्ये आरक्षण घेऊन आणि शिक्षणामुळे समोर येत नाही तर एक समाज म्हणतो की या लोकांमुळे आमची प्रगती झाली नाही, होत नाही, आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे. आणि त्यामुळे जे आरक्षण अनुसूचित जातीला मिळतं त्याचे तुकडे करणं सुरू झालं. बौद्धांना वेगळं, चर्मकाराला वेगळं, मातंगांना वेगळं, म्हणजे 13% तुकडे करणं सुरू झालं. कारण काय, तर हे आम्हाला पुढे जाऊ देत नाही. अरे पुढे न जाऊ द्यायला काय आम्ही निवड मंडळामध्ये होतो का? महाराष्ट्र लोकसेवा आयोगात आम्ही होतो, UPSC मध्ये होतो, तुम्हाला का पुढे येऊ देणार नाही? तर अशा रीतीचं जेव्हा हे चालू आहे म्हणजे आरक्षणाचे तुकडे पाडणं, हे बौद्ध धर्माची चळवळ आणि आरक्षणाची चळवळ ही एकाच एक हातात हात घालूनच चालली पाहिजे आणि चालत पण आहे. कारण आज जे काही आपण इथं चळवळी करतो त्याला फार मोठा बॅक त्याला जे असतं ते कर्मचारी अधिकारी या वर्गाचं असतं. गाव खेड्यांमध्ये शिक्षक लोकांनी, कर्मचाऱ्यांनी
चांगल्या प्रकारे ह्या चळवळी चालवलेल्या आहेत, धम्म चळवळ सुद्धा. हे जेव्हा यांच्या लक्षात आलं की याचं बेसिक काय आहे, यांचं अर्थार्जन कुठं आहे, धर्म स्वातंत्र्य कायदा काढून धर्मांतरावर तर आता निर्बंध आणलेच आहे. म्हणजे आता धर्मांतर करायचं असेल एखाद्याला तर त्याला कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते. महाराष्ट्रात तो कायदा लागू झालाय. आता कुठं नाड्या आवडायच्या तर यांच्या आर्थिक नाड्या आवडायच्या. मग यांचा आर्थिक सोर्स काय आहे, मुख्य आर्थिक सोर्स आहे नोकऱ्या. मोहन भाऊ सारखे उद्योगपती किती आहे आपल्याकडे, फार कमी. त्यामुळे यांना वेगळं पाडून कोंडीत पकडून यांच्या नोकऱ्या संपवण्याचे षडयंत्र सुरू आहे. आता म्हणून बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं आरक्षण कशासाठी आहे, आरक्षण हे समतेसाठी आहे म्हणाले बाबासाहेब. त्यावेळी चित्रमय जगतच्या एका पत्रकारांनी टीका केली होती की हे आंबेडकर समतेच्या गोष्टी सांगतो आणि स्वतःच आरक्षण मागून विषमता करतो. तर बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की आजारी माणसाला विशेष असं सूट द्यावं लागेल, तेव्हा तो सुदृढ होईल आणि तो कॉम्पिटिशन करेल. आणि पुढे बाबासाहेब म्हणाले की आमची जी विषमता आहे ती समतेसाठी आहे. जेव्हा सगळेच लोक विषम आहे तेव्हा समता कशी काय, समतेने कसं काय तुम्ही ट्रीट करता, आम्ही विषम आहोत म्हणून आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागेल. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की आरक्षण हे समतेसाठी आहे. आणि बुद्धाचं तत्वज्ञान काय आहे, ते समतेसाठीच आहे. फुले काय म्हणतात, समता. शाहू म्हणतात समता. आरक्षण हे समतेसाठी आहे म्हणून त्या आरक्षणाला पण आपल्याला सोडता येत नाही. काही लोक म्हणतात की आता किती दिवस आरक्षण घ्यायचं, आरक्षणामुळे जातीभेद होतो आणि आता आपल्याला जाती अंताची लढाई लढायची आहे. अरे आरक्षणामुळे आम्ही प्रगती केली, चांगले राहू लागलो म्हणून अस्पृश्यता आणि जातीभेद आता थोडा कमी झाला. जातीभेद का कमी झाला, ते लोक सुधारले म्हणून झाला का? अरे आम्ही चांगले राहायला झालो म्हणून जातीभेद कमी झाला. तर ही जेव्हा सुधारणा होईल तेव्हा ते जातीभेद कमी होईल आणि समतेकडे आपण, हाच समतेचा मार्ग आहे. बाबासाहेब म्हणतात समतावाद्यांचं ध्येय हे समता प्रस्थापित करणं आहे आणि ह्याही मार्गाने ते आपल्याला समता प्रस्थापित करायचे आहे आणि धम्माच्याही मार्गाने करायचं आहे. मित्रांनो, मी इथेच थांबतो. आपल्याला बनतेच ऐकायचं आहे. सर्वांना माझा जय भीम. आयोजकांनी मला इथे पाचारण केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. जय भीम.